अॅग्रोव्हिजन मध्ये शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अॅग्रोव्हिजन मध्ये अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात येतो। यावर्षी हा सन्मान सोहळा सन्मानपत्र, रोख रक्कम आणि गौरवचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप होतं। पुरस्काराच्या गटामध्ये सोयाबीन उत्पादन गट, दुधोत्पादन गट, रेशीम शेती मधमाशी पालन गट, बेस्ट एक्सटेन्शन वर्कर केव्हीके गट, फलोत्पादन गट असे 5 पुरस्कार देण्यात आले। मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन म्हणून ओळख असलेल्या अॅग्रोव्हिजन पीडीकेव्ही मैदान दाभा नागपूर येथे आयोजित करण्यात आलं होतं। पुष्पक श्रीराम खापरे चांदूरबाजार यांना अॅग्रोव्हिजन प्रगतिशील शेतकरी 2024 फलोत्पादन पुरस्कार अॅग्रोव्हिजनचे मुख्य प्रवर्तक केंद्रीय रस्ते विकास परिवहन मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। यावेळी अरुणाचल प्रदेशचे फलोत्पादन, पशुसंवर्धन, मत्स्य नागरी पुरवठा मंत्री गॅब्रिएल डी वांगसू यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मंचकावर ज्येष्ठ नेते रामदासजी तडस, केंद्रीय लिंबूवर्गीय संस्था के संचालक डॉक्टर दिलीप घोष, आयोजन सचिव रवीजी बोरकर, मनोजजी जवंजा, प्रशांतजी कुकडे, श्रीधररावजी ठाकरे सर्वजण उपस्थित होते। पुष्पक खापरे यांना हा पुरस्कार फलोत्पादन गटामधून देण्यात आलेला आहे। या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रदर्शनात नागपूर, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांनी भेट दिली। या कृषी प्रदर्शनमध्ये 2 लाख शेतकऱ्यांनी ड्रोन, इलेक्ट्रिक ट्रॉवर संत्रा, दुग्ध यंत्र, विविध प्रकारची बियाणे, यांत्रिकीकरण, बचत गट या सर्व स्टॉलला तरुण शेतकरी मंडळींनी भेट दिली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्वेताताई शेलगाव यांनी केलं, तर आभार प्रदर्शन सुधीरजी दिवे यांनी केलं। जन्मत लाईव्ह न्यूज करता मयूर खापरे यांची रिपोर्ट, चांदूर बाजार।